नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्रीशाज रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारे सांबर आणि वरीच्या तांदळाचा भात। तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी ते कुकर घेतलाय, त्यामध्ये 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत। आता यामध्ये आपण पाणी टाकून बटाटे उकडून घेणार आहोत। बटाटे शिजेपर्यंत आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तर शेंगदाणे आपले भाजून झालेत, आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण याच कढाईमध्ये मिरच्या पण भाजून घेणार आहोत। मिरच्या भाजून घेतल्यामुळे काय होतं ना की सांबरची टेस्ट अगदी छान लागते, त्यातला कच्चापणा निघून जातो। तर मिरच्या आपल्या भाजून झालेत, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण इथे वरीचे तांदूळ घेतलेत, ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। तांदूळ भाजून घेतल्यामुळे भात खूप असा छान होतो। तांदूळ भाजून घेतलेत, आता ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तोपर्यंत एका पातेल्यात 1 चमचा तेल टाकून घेतले। तेल गरम झाले की स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आपण यामध्ये टाकायचे आणि चवीनुसार आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत। आता मिरचीची पेस्ट पण करून घेतली आपण। पण इकडे बटाटे पण छान उकडलेत, आपला भात पण छान तयार झाला आहे। आता आपण सांबर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी हिरवी मिरची घेतले, आता एका कढईमध्ये तेल टाकूया। तेल गरम झाले की आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीचे वाटण टाकूया। व्यवस्थित परतून घेऊया। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मिरची आपली भाजून झाली, यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत। याला पण आता आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत।
मीठ टाकून झाले की परत एकदा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया. कूट थोडे जाडसरच वाटायचे. यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत. जेवढे आपल्याला सांबार बनवायचे तेवढे आपण पाणी टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ते बघू शकताय आपले सांबार तयार झाले आहे. खूप छान वरच्या तांदळाच्या भातावर लागते सांबार. तर तुमच्या इकडे पण या रेसिपीला काय नाव आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.